सततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेचा हाय अलर्ट. दुपारी 3 नंतर डेंजर झोनचा इशारा. नाशिक शहरासह धरण परिसरात सुरू असलेल्या सततधार पावसामुळे संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा अंदाज लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेने संपूर्ण प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सर्व विभागीय अधिकारी व विभाग प्रमुखांना तातडीच्या सूचना जारी करत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेच्या आदेशानुसार आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पावसाचा जोर कायम राहिल्यास दुपारी 3 नंतर परिस्थिती डेंजर झोन म्हणून घोषित करण्यात येऊ शकते, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. आयुक्तांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश दिले असून विशेषतः नदीकाठच्या भागांमध्ये लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, यासाठी जनजागृती करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ आल्यास बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, आपत्कालीन विभाग आणि संबंधित विभागीय कार्यालयांनी परस्पर समन्वय ठेवून तातडीने मदतकार्य सुरू करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय सर्व विभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागाकडे उपलब्ध असलेली बचाव व मदतकार्याची आवश्यक साधनसामग्री, यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ पूर्णपणे सज्ज असल्याची खात्री करून त्याबाबतचा अहवाल अतिरिक्त आयुक्तांकडे तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान महापालिकेने नागरिकांनाही विनाकारण नदी, नाले, पूल आणि पाणथळ भागांमध्ये जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वराज आंदोलन न्यूज.